नमस्कार, स्वागत करते. तर आज वगैरे रेसिपी वगैरे काहीच नाही बनवणार आहे. आज मी फक्त ब्लॉग्स बनवणार आहे, कारण की मला जायचं आहे मार्केटमध्ये. तर चला आपल्याला कुठे कुठे जायचं आहे तर आपण बघणार आहोत. आणि आवरलेलं आहे सगळं. आत्ता वाजलेले आहेत 11, कारण की खूप उशीर झाला आहे आणि म्हणते की मंदिरामध्ये जायचं आहे. तर बघूयात जाणं झालं, कारण की खूप जास्त कामं पण आहेत. तर चला निघूयात उशीर न करता, कारण की आधीच ऊन पडले. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटणार आहे. आणि मेन म्हणजे आता मी डेली ब्लॉग्स करणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. तर चला उशीर न करता निघूयात. तर खूप ऊन पडलेलं आहे. रुद्रांशला कॅब घातली त्याच्यामुळे, आणि पाणी पण सोबत घेतलं म्हणजे खूप ऊन पडलं आहे. 2-3 दिवस ऊन अजिबात नव्हतं, पण आज थोडं जास्त ऊन आहे. रिक्षा पण थांबलेली आहे आणि आता रुद्रांशला उचलून घ्यायची गरज नाही लागत आहे, तो चालतो मनाने. कुठे जायचे तुला? मंदिरात जायचंय? चॉकलेट खायची तुला? रुद्रेशला आली आहे झोप, त्याचा झोपेचा टायमिंग झाला. चॉकलेट खायची तुला? पप्पा चॉकलेट देते. खूप गर्दी आहे आज. परत आम्हाला तिथून येऊन मंदिरात किती वाजता माहीत नाही, मंदिरात जायचं होतं. आणि अजून मार्केटमध्ये पण खरेदी वगैरे करायची आहे, भाज्या वगैरे पण घ्यायच्या आहे. झोपू नका बाळा. चल चल. काय काय घेतली तू? काय काय घेतलं? चिप्स ना अजून काय घेतलं? काही पण घेऊ नको, घरी आहे ते घेऊ नको परत परत. नको नको, ती आहे ती कशाला पाहिजे? सॉस आहे ना घरी, ते नको घेऊ. नाही 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 नाही, काही पण नाही घ्यायचं सारखं सारखं. अरे ते कशाला? काय आहे ते? पाणी नको. कोणतं घ्यायचंय? कोणतं घ्यायचंय तेच घे, काही पण नको घेऊ. बस का? घे की अजून. पार्ले घे, काय पाहिजे तुला? घे अजून. एकच का? एकच बस? अरे यार. हा, ते नसतं, ते विनेगर आहे, पाणी नाही. ते दमला. काय टाकले? बाबूची खरेदी चालू आहे. त्याची खरेदी चालू आहे, त्याला बघा काय काय घ्यायचंय. हो हो, नाही घेतली अजून. शूज काढ. येतो काढता? येतो का काढता तुला? घे दर्शन. आज गुरुवार असल्यामुळं आम्ही दत्त मंदिरात आलो. आम्हाला एकतर स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये जायचं होतं, पण ते खूप लांब आहे. तर आम्ही तर दत्त मंदिरामध्ये आलो. तिकडे बाळा,
इथं थोडा वेळ थांबणार आहोत आणि अजून भाज्या वगैरे घ्यायच्या. तर बाकी सगळं काम वगैरे झालं. हो, एके बाजूला पाठीमागं बसलंय. तर आता बघूया तर स्वामी समर्थांचं मंदिर तर उघडं असेल तर केंद्रामध्ये, तर तिथं जाऊया. आता दत्त मंदिराचं दर्शन झालं आणि आता केंद्रामध्ये जायचं म्हणतोय. तर आता आम्हाला उशीर झाला. मला वाटते 2 वाजत आलेले आहेत आणि गुरुवारामुळे कदाचित ओपन असेल किंवा माहीत नाही. चला ओपन असेल तर जाऊन दर्शन घेऊन येऊया. तर इथं छोट्या मुलाचं स्कूल आहे. मी रुद्रांसाठी विचारलं होतं पण तिथं ॲडमिशन फुल झाली ती म्हणल्या.